देशात पहिल्यांदा झाला त्याच्यामुळे सुटले. तुम्हाला आरोपी सापडत नाही. अरे जिलता दे तुम्हाला सापडणार काय, मग जनता सापडली. तपास जनतेला घ्यावा लागला. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला न्याय नाही मिळणार कधीच. ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतली जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मध्येच पाहिजे. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे. मी तर सोडणारच नाही. दादा, कोण वाचवते बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटतंय? आता सरकारच म्हणायला लागलं ना वाचवत आहे. सरकारमधला कोण वाचवत? अरे सरकारमधले वाचत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे. सरकारच त्यांचं आहे दादा. जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसली, साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसली, संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला फोन करून सांगितलं, नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं, हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत. आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्यावर 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघाले. कोणाचा खून झालेला आहे, कोणावर 307 झालेली, कोणाच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या, कोणावरती बळच करायला लावलेले आहेत त्यांनी. म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले. कोणावर किती अन्याय झाला, कोणाचे पैसे दाबले, कोणाचे जमिनी दाबल्या, कोणाचे प्लॉट दाबले, हे सगळं बाहेर निघालं. लोक स्वतःहून आता बाहेर पडले. आणि समाज लोकांनाही सांगतो, तुम्ही कोणत्या जातीचे असाल, जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा, सांगा. एसपींना त्यांना येऊन सांगा असे असे झालेले, कसं काय कारवाई होत नाही बघू. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा सांगतो, हे आरोपी तातडीने डांबात, त्यांना एकालाही सोडू नका. ज्या मागण्या आहेत, जे त्याच्यात सापडतील, जे पाठीमाग घालतील, कोण आमदार भीमदार मंत्री त्याच्यात असत सगळे घाला. दादा, सुरेश धस सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत. विधिमंडळात असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत. कसं पाहतात? तिथं समाजाचा, तिथं राजकारणाचा काय विषय, त्याच्यात राजकारणाचा विषय नाही. एक लेकरू गेलं, त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असेल त्याच्या मागं महाराष्ट्रातले जनता उभा राहणार. तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, नाही तर कोणाचा असू, त्यांची देणं घेणं नाही. आणि 28 तारखेला मोर्चा आहे, त्याच्या सुद्धा कोणी राजकारण नाही, कोणीच. कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान, माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. किंवा जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या, सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे. मग त्याचं राजकारण नको बघा. कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू. कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे, मी सत्ताधाऱ्याचा आहे, मी कसा जो. एका लिकीनं हाक दिली, त्या लिकीच्या हाकेला ओ देऊ. 28 तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा. सूर्यवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि बीडसारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान करणार आहे? हे बघा, आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात, मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलो कीच बोलणार आहे. त्यासाठी बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे. हां, पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार आहे. मला आधी त्यांच्याशी बोलून द्या, मग आपला दणका पुढं असतो. परभणीच्या घटनेवर बोलणार तुम्ही मुख्यमंत्री? हा, मग का नाही बोलणार? मग कोणाशी बोलायचं? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याशी बोलू. हे काय आलं तिथे? हे कशाला आहेत? हे काय नुसते खुर्चीवर बसायला येतो रे इमानाने हेलिकॉप्टर हिंडायला? कोणात राहिले काय? नाही, प्रश्न गरीबाचे सोडावच लागणार आहे. आणि त्यांना रोज जर जनतेचा अंगावर घ्यायचा नसला, मग त्यात शेतकरी असेल, दीनदलित गोरगरीब दलित बांधव असेल, त्याच्यात मुस्लिम असेल, त्यात वारकरी संप्रदाय असेल, त्यात हिंदू असो, कोणी असो, गरीबाच्या मदतीला म्हणून जरा येत जाणार, नाही सोडलं की घोडे लावणार. धन्यवाद. बोलतो मी सरकारला सांगितलंय. नाही पैशाची मागणी केल्यावर तो वाजवलाच. मग ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी आंतरवलीला फोन करून सांगा, त्याला लगेच कार्यक्रम लावायला लावतो, त्याला सुट्टी नाही. पण सरकारला मी सांगितलंय